मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला करण्यात आला। यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंतचं अंतर केवळ 7 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे। मुंबईकरांची वाहतुकीतून सुटका होणार असून मुंबईकरांना दिलासा देणारा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। यावेळेला विंटेज कारमध्ये बसून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांनी कोस्टल रोडची पाहणी केली। ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 16 तास खुली ठेवली जाणार आहे। मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे। त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल। अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते, आता केवळ 8 मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय। ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे। घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या प्रत्येक 500-500 मीटरच्या उद्घाटनाला जायला लागलेले आहेत। आपण पाहिलं असेल, जे आमचं स्वप्न होतं आणि जे आमचं पूर्णपणे काम आहे, भाजपच्या याच्यात काडी मात्र संबंध नाही, फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही। उलट त्यांनी कोस्टल रोडला 14 ते 17 परवानगी देणं उशीर केलं केंद्र सरकारमधून। आज आपण पाहतोय ते कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 असं सुरू केलेलं। मग आता दुसरा टप्पा, मग तिसरा टप्पा, मग चौथा टप्पा। शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असता।